नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. काहीतरी चटपटीत आणि झटपट खावंसं वाटतंय, पण स्वयंपाक करायला जास्त वेळ नाही आहे. मग ही रेसिपी तुमच्यासाठीच. आज आपण बनवणार आहोत अगदी फक्त 10 मिनटात तयार होणारा चटपटीत आणि खमंग व्हेज फ्राईड राईस. घरात उपलब्ध असलेल्या भाज्या आणि साधं साहित्य वापरून असा मस्त फ्राईड राईस तयार होतो की बाहेरून आणायची गरजच वाटणार नाही. झटपट, सोपा आणि चवीला एकदम भन्नाट. मस्त असा हा चटपटीत फ्राईड राईस आपण गाडीवरती जसं खातो त्या पद्धतीचा किंवा त्याच्यापेक्षाही छान असा हा राईस घरी तयार होतो. घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 10 मिनटात होणारा हा झटपट व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे शिजलेला भात. इथं मी कोलम तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे आणि जो तांदूळ सुट्टा शिजतो असा तांदूळ तुम्ही या भातासाठी घ्या. आता याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या पहा. बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेला कोबी आणि बारीक चिरलेली सिमला मिरची, त्याचबरोबर 15 ते 20 ठेचलेल्या लसूण पाकळ्या. आता यावरती आपल्याला हा फ्राईड राईस फोडणीला टाकायचा आहे. एक पळी तेलावरती आपण हा राईस करून घेऊया. आता जर तुम्हाला गाडीवरची चव भातासाठी हवी असेल तर इथं तुम्ही लोखंडी कढईचा वापर करा. माझ्याकडे लोखंडी कढई आहे, त्याच्यामध्ये हा राईस आपण फोडणीला टाकूया. एक पळी तेल, त्याच्यावरती 2 इंच किसलेलं आलं, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या ठेचलेल्या आणि जो आपण पातीचा कांदा आहे, कोवळा कांदा, तो थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे. छान असं खमंग हा मसाला परतून घ्या आणि याच्यावरती आता भाज्या फोडणीला टाकूया. एकदम करपून देऊ नका. अगदी 2 ते 3 मिनटासाठी हा मसाला परतून घ्या. आता भाज्या फोडणीला टाकूया. सिमला मिरची, कोबी, गाजर, कांद्याची पात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आणखीन भाज्या याच्यामध्ये वाढवायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. तर पहा इथं एक दोन ते 3 मिनटासाठी हा पूर्ण या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा हा फ्राईड राईस आपण बनवतो तेव्हा ह्या भाज्या शिजवून न घेता अर्ध्या कच्च्या शिजवायच्या आहेत आपल्याला. पूर्ण शिजवून नाही घ्यायच्या, कारण भातामध्ये या भाज्याचा जो एक क्रंची अशा भाज्या लागतात, दाताखाली आल्यावर फार सुंदर लागतात. 2 चमचे आपण इथं सोया सॉस घेतला आणि 2 चमचे चिली सॉस घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कारण सॉसमध्ये मीठ असतं. साधारण सॉस खारट असतात, तर मीठ तुमच्या चवीनुसार घ्या. आता हा शिजलेला राईस घेऊया. लक्षात ठेवा, जर रात्रीचा राईस तुमचा शिल्लक असेल तर त्याच्यापासूनही तुम्ही हा भात फ्राईड राईस बनवू शकता. फार छान चवीचा होतो. अगदी गॅसची फ्लेम फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हा भात आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा जेव्हा फ्राईड राईस आपण बनवत असतो त्यावेळेला तुम्हाला एक टिप सांगते मी. अजिबातसुद्धा गॅसची फ्लेम बारीक करू नका किंवा मिडियमही ठेवू नका. फास्ट गॅसवरती हा भात आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे. भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत, भाज्या अर्ध्या कच्च्या ठेवायच्या आहेत आपल्याला. भातामध्ये फार छान लागतात. आणि 5 ते 7 मिनटासाठी फुल गॅसवरती, फास्ट गॅसवरती हा भात परतून घ्या. जेवढा तुम्ही या सॉसमध्ये आणि या भाज्यांमध्ये भात परतून घेणार तेवढा चवीला फार छान लागतो. आणि लोखंडी कढई जर तुमच्याकडे असेल तर नक्की या भातासाठी लोखंडी कढईचा वापर करा. अगदी गाडीवरती तुम्ही जसा फ्राईड राईस खाता अगदी त्याच चवीचा हा राईस तयार होतो. तर पहा इथं हा राईस आपला जवळजवळ तयार झालेला आहे. 5 ते 7 मिनिट मी छान असा परतून घेतलेला आहे. आता श्रावण महिना चालू आहे, पण श्रावण महिन्यात जरी तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर याच्यामध्ये 2 अंडी जर तुम्ही फोडून टाकली तर नक्कीच हा एक फ्राईड राईस होईल. आणि बोनलेस चिकनचे बारीक छोटेसे पीस साईडला शिजवून जर घातले तर हा चिकन फ्राईड राईस होईल. आता हा राईस आपला झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि हा जो पातीचा कांदा उरलेला होता तो आपण वरून घ्यायचा आहे. आता बाजारामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आलेल्या आहेत. पातीचा कांदा तर भरपूर आलेला आहे. तर नक्की तुम्ही हा राईस ट्राय करा आणि याच्यामध्ये पातीच्या कांद्याचा वापर करा. फार छान चवीला हा भात होतो. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा हा राईस तुम्ही सर्व कराल तेव्हा नक्की साईडला तुम्ही हे सॉसेस द्या. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.